आमचं झाल्यानंतर मला हिंदीत परत बोलवलं 15 दिवसासाठी. पैशाचं वगैरे ठरलं. मुलगा म्हणाला, तू जाते, तू वेडी आहे? म्हटलं नाही रे, असा टाइमपास करत होती मी. पैशाचं उगीच बोलत होती, एवढे द्या एवढे द्या. सगळ्याला तयार झाले. मग मी सांगितलं नाही. मराठीत एवढा मोठा अनुभव घेतला नाही, त्याच्या आधी मी तुम्हाला सांगू, आमचं पवित्र चालू होतं तेव्हा मला 2दा बोलवलं हिंदीमध्ये. तेव्हा मी स्टेटमेंट केलेलं, जिनके पास काम नहीं होता है वो जाते हैं पवित्र बिग बॉस में. आणि जेव्हा मला बोलवलं 3rd टाइम जे मराठीसाठी, पण आनंद चव्हाणचा फोन आला तेव्हा मी त्यांना म्हटलं, कितींदा बोलवता, मी नाही म्हणते तरी. आधी ऐका माझं, बडबड करू नका, मराठी आहे. तर मला वाटलं मराठी म्हणजे आपलेच लोक, म्हणून मी गेले. कोणी आपलं नसतं. बिग बॉसच्या घरात कोणी आपलं नसतं असं वाटतं तुम्हाला? पण एवढी तर म्हणजे मैत्री होते, भाऊ बहिणीचे नाते होतात. त्यानंतर मला खोटे भाऊ आणि खोट्या बहिणी मानता येत नाही. सगळे दोस्त आपले आपले ओरिजिनल आपल्या आईबापाने दिले तेच आपले भाऊ बहीण. मला एक खोटे नाही आहेत मानता. आता तुम्ही म्हणाल की तन्वी कोलते, तुम्ही तिला म्हणजे पाहिलं, तिची सिरियल बघायचात. तन्वी आता प्रभू आणि तन्वी एकत्र असतात फार. यांच्यावरही विशालची जी टोळी आहे त्यांची फार अशी असते की अच्छा तो तन्वीला चिटकून आहे, तन्वीच्या मागून खेळतोय वगैरे. म्हणजे आता त्याला सतवायचे तर ठीक आहे, तर तन्वीला पण सतवायचे, पण आता दोघांना एकत्र सतवतायत विशाल कोटेंची टोळी. त्या टोळीमध्ये रुचिता आहे, अनुश्री होती. अनुश्री वेळी पण टोळ्या होत्या की, टोळ्या होत्या. मी कोणाच्या टोळीत नव्हती. वन मॅन शो. मी एकटीच बसायची. सगळ्यांनी बघितलं असेल, बाक होता बाहेर, त्याच्यावर एकटी, झोपाळ्यावर एकटी. तुमच्या वेळेला कोण सतवायचं तुम्हाला फार? मला सतवलं किशोर चौगुले. किशोर चौगुलेंनी. आणि तो म्हातारा कलरफुल बॉय, टिकल्या लावणारा. त्याला बाहेर असती तर बडवलं असतं मी त्याला. मग आत्ता जर समजा एक योग आला या लोकांना समोर बसून बोलायचं की त्यावेळेला मला छळलं होतं, इसका बदला मी लुंगी, नाही, ज्यानी मला छळलं त्याच्याकडे मी घेईन बदला. कोणाचा? उगीच तुम्ही छळलं म्हणून मी ह्या नका छळू. नाही, तुम्ही छळलं तर मी तुम्हालाच सतवणार. पण आता समजा तुम्हाला बोलवलंच मराठीसाठी, तुम्ही एक गेस्ट अपीअरन्स म्हणून राखी सावंत आहे, तर आऊ सुद्धा पाहिजे आम्हाला. एक महाराष्ट्राच्या लाडक्या अभिनेत्री, इतकी वर्ष. नको, मला बिग बॉस नको. पागल झालं होतं डोकं, तुम्हाला सांगते. ज्या दिवशी आऊट झाले आणि रात्री मी आले, मग भावाला फोन केला, म्हटलं मी आऊट झाले, मी घरी येते, घर उघडून ठेव. आणि मी रात्री आले वरती, हॉल कोणी बारीक केला असं विचारलं, आई गणपती शपथ. तर भाऊ म्हणाला, ये, तिथे मोठ्या घरात राहून आली, तुला हॉल लहान दिसतो, ये आतमध्ये. म्हणजे असं डोकं जातं सायकोलॉजिकली थोडा. आणि मला माझा मोबाईल नंबर आठवत नव्हता. मोबाईल चालू कसा करायचा, गणपतीची शपथ, स्वामींची शपथ, मोबाईल कसा चालू करायचा, नंबर काय, सगळं भावाला विचारून. मग गॅस आहे तो ऑटोमॅटिक आहे का लायटर लावायचा. 2.5 महिन्यात मी सगळं विसरले. कारण तेच. आता लोक म्हणतात आपल्या घरात नाही का माणसं असतात, सेमच असतात, रोज काय बदलतात का. पण आपल्या घरात काहीतरी विरंगुळा असतो. TV आहे, पेपर आहे, बाजूची माणसं आहेत, आपल्यामधली भांडणं आहेत, आपल्यामधलं प्रेम आहेत, आपल्यातले जोक आहेत, मस्करी आहे. तिथे काहीच नाही. मी किती शहाणं हेच दाखवायचं असतं, म्हणून भांडणं चाललेली असतात रे. देवा देवा देवा. तुम्हाला काय वाटतं, म्हणजे भांडणं करून आपण दिसतो का फक्त? साधा माणूस राहून म्हणजे एक सगळ्यांशी चांगलं बघून आपण दिसू शकत नाही बिग बॉस मध्ये, असं वाटतं का तुम्हाला? काय माहितीये लोकांचं. मला असं वाटतं की ज्यांना काय म्हणतात दाखवता येत नाही ते तिथे दाखवतात जाऊन. कारण ही सिरियलमध्ये तुमची ठरलेली वाक्य ती बोलावी लागतात, तेवढ्यात तुमचा अभिनय दाखवायचा असतो. इथे कसं अच्छा पण कर, उच्च पण कर, सगळं करता येतं. मग लोकांनी बघा ना, आम्ही अच्छ करतो ते पण बघा, अच्छ करतो ते पण बघा. मला ते काही दाखवायचंच नव्हतं, त्यामुळे मी गप्प. आणि नाहीतरी मी एकटीच घरात असते. आता पण तुम्ही बघितलं, माझ्या घरात मी एकटी आहे, मला बोलायला कोणी नसतं.
म्हणून मी आपला फेसबुक, मी आणि माझा मोबाईल, बस. पण तरी अहो इतकी माणसं जोडून ठेवलीत तुम्ही आपल्या मनोरंजन क्षेत्रामध्ये. जोडलेली आहेत, बिन जोडलेली सुद्धा आहेत. मी जास्त घुसत नाही कोणाच्यात. घुसायचं नको रे बाबा. कारण आपण ट्रान्सपरंट बोलतो, स्पष्ट वक्ता मी आहोत म्हणून. स्पष्ट बोलते, हम्म. जे आहे ते तोंडावर बोलते.